जाऊया। नाराज भाजप आमदार देवयानी फरांदे यांचा मुलाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पश्चिम विभागीय कार्यालयामध्ये त्या पोहोचलेल्या आहेत। आमदार देवयानी फरांदेंचा मुलगा हा निवडणुकीला सामोरा जातो आहे आणि त्या मुलाचा उमेदवारी अर्ज भरण्याकरता पश्चिम विभागीय कार्यालयामध्ये सगळे पोहोचलेले आहेत। आमदार पुत्र अजिंक्य फरांदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता आमदार देवयानी फरांदे सहकुटुंब दाखल झालेले आहेत। भाजप प्रवेशाच्या नाराजी नाट्यानंतर आमदार देवयानी फरांदे या मुलाचा उमेदवारी अर्ज भरण्याकरता दाखल झाल्याचं बघायला मिळतंय। अजिंक्य फरांदे आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय, त्याचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता सगळं कुटुंब दाखल झालेलं आहे। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी आपण बोलूया। लक्ष्मण, काय सांगाल? अजिंक्य आज आपला उमेदवारी अर्ज भरण्याकरता सहकुटुंब कार्यालयामध्ये दाखल झालेला दिसतोय। आत्ताची पार्श्वभूमी या सगळ्या घडामोडींची आणि आत्ताची जी कृती आहे त्याचं कसं विश्लेषण कराल? खरं तर आपण बघितलं होतं सुवर्णा की गेल्या काही दिवसांपूर्वी आमदार देवयानी फरांदे यांनी उघड नाराजी व्यक्त केलेली होती। त्याचं कारण होतं विनायक पांडे असतील, शाहू खैरे असतील, अशा इतर पक्षातील लोकांना ज्यावेळेला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश देण्यात आला त्यावेळेला काही निष्ठावानांवर अन्याय होईल अशा प्रकारची भूमिका घेऊन आमदार देवयानी फरांदे यांनी नाराजी व्यक्त केलेली होती। देवयानी फरांदे यांनी नाराजी नुसती सोशल मीडियावरच व्यक्त केली नाही, तर त्यांनी माध्यमांसमोर येऊन देखील आपली नाराजी व्यक्त करत असताना त्यांना अश्रू अनावर झाले होते। हे देखील संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं होतं। मात्र असं सगळं एकीकडे नाराजी नाट्य सुरू असताना आता काही वेळापूर्वी त्यांचा मुलगा अजिंक्य फरांदे यांनी नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामधील एका प्रभागामधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। स्वतः देवयानी फरांदे हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्या ठिकाणी दाखल होता। आमदार देवयानी फरांदे यांचं संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी अजिंक्यचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे एकीकडे नाराज असलेल्या आमदार देवयानी फरांदे यांनी मात्र आज त्यांच्या मुलाचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ते स्वतः हजर राहिलेला आहे आणि त्यांच्या मुलाने आता उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। खरं तर अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचं जागा वाटप निश्चित झालेलं नाहीये, कुणालाही एबी फॉर्म नाशिकमध्ये देण्यात आलेला नाही कुठल्याच पक्षाकडनं। मात्र आता असं असताना केवळ आपला उमेदवारी अर्ज दाखल करणं आणि त्या जागेवरती आपला क्लेम मजबूत करणं हा सगळा काही जो पर्याय उमेदवारांचा असतो तोच पर्याय आमदार देवयानी फरांदे यांच्याकडनं या ठिकाणी वापरला गेलेला आहे। नाशिकच्या गंगापूर रोडमधल्या एका प्रभागातून आमदार देवयानी फरांदे यांचा पुत्र अजिंक्य फरांदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। त्यामुळे अजिंक्य फरांदे याला एबी फॉर्म मिळतो का, अजिंक्य फरांदेला भारतीय जनता पक्ष उमेदवारी देतं का, हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। सुवर्णा, नक्की अनेक ट्विस्ट अँड टर्न्स म्हणजे अजूनही येणं बाकी आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही। तुर्तास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल लक्ष्मण। भाजप शिवसेना जागा वाटपाच्या अंतिम फॉर्म्युल्याकरता आज पुन्हा बैठक होतीये। आशिष शेलार यांच्या निवासस्थानी ही बैठक होतीये। दोन्ही बाजूचे नेते एकत्र येणार आहेत, बसणार आहेत, चर्चा करणार आहेत आणि अंतिम निर्णय घेणार आहेत। आमचे प्रतिनिधी राहुल यांच्याशी आपण बोलूया। राहुल, ही जी भाजप सेनेची आशिष शेलारांच्या घरी बैठक आहे त्या बैठकीचं काय महत्त्व, अजून अशा किती जागा उरल्या ज्याच्याविषयीचा निर्णय आणि त्याची निश्चिती बाकी आहे? अगदी भाजप आणि शिवसेना दोघांकडून जी अगदी काळजीची भूमिका घेतली जाते की जास्तीत जास्त जागांवर कोणताही वाद न होता आणि बंडखोरीला कुठलाही पद्धतीचा फटका न बसता त्यांना कसं सामावून घेता येईल यासाठी आजची बैठक अत्यंत महत्वाची आहे। उद्या 30 तारीख शेवटची तारीख आहे आणि त्यामुळं आज हा सगळा तिढा सोडवावा लागणार आहे। एकंदरीत जर बघितलं तर आज पूर्णपणे जरी अंतिम फॉर्म्युला किंवा आकडेवारी जरी समोर आली नाही तरी देखील भाजप आणि शिवसेनेचे एकत्रित उमेदवार नेमकं किती रिंगणात असतील हे चित्र आज स्पष्ट करावं लागेल। आणि त्यासोबतच अंतिम टप्प्यात ज्या ठिकाणी वाद आहे, ज्या ठिकाणी अडचण होऊ शकते किंवा तगडा बंडखोर दुसऱ्या पक्षाला जाऊन मिळू शकतो त्या ठिकाणी आवर घालण्यासाठी अगदी उद्या अर्ज भरण्याची मुदत संपेपर्यंत शेवटच्या क्षणी एबी फॉर्म वितरित केली जातील। त्यामुळे आजची बैठक नक्कीच निर्णायक तितकीच महत्त्वपूर्ण मानली जाते। नक्की राहुल, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। म्हणजे आज आता उर्वरित ज्या जागा आहेत ज्यावर एकमत झालेलं नाही त्याचं सुद्धा एकमत होईल भाजप आणि सेनेमध्ये असं आपल्याला म्हणता येईल। मुंबईबाबत बोलतोय।